मागे वळून पाहताना म्हणजे 75 वर्षापूर्वींचा काळ जमेल का आठवायला? सुरुवात कुठून करावी बरं? अरे हो, जन्मगाव. कोण बरं विसरेल? तसं पाहिलं तर माझा जन्म हा पोलादपूरचा, 1950 सालचा. पूर्वीचा जिल्हा कुलाबा तर अलीकडील 1983 पासून जिल्हा रायगड म्हणून ओळखला जातो. शालेय शिक्षण पोलादपूरलाच, जिल्हा परिषदेच्या शाळेत. शाळा सावित्री नदीकाठी. 11वी पर्यंतचे शिक्षण त्याच ठिकाणी. परंतु अजूनही शिक्षक दिनाच्या दिवशी सर्व गुरूंची आठवण येते. त्यावेळेस म्हटले जायचे, थडी लागे छमछम विद्या येई घमघम. अशाच आमच्या 5वी 6वी वर्गावरती शिक्षण देणाऱ्या गांधीबाई. आज त्यांचे वय जरी 93 असले तरी बुद्धी, नजर सर्व काही जागेवरच. पाहूया त्या तरी काय म्हणतात ते. हा एक नटखट विद्यार्थी होता. अभ्यासात हुशार, खेळात हुशार, कोणतेही काम सांगा करणार, पण खोड्या करण्यात पटाईत होता. केसाला चपचपीत तेल लावून यायचा आणि घरी पाठवलं मी की त्याला बरं वाटायचं. म्हणून जर एखाद्या दिवशी त्याला घरी जायचं असेल किंवा अभ्यासाचा कंटाळा असेल तर केसाला भरपूर तेल लावून यायचा की बाई आपल्याला पाठवतीलच. पण अभ्यासात हुशार. माझे वडील व्यवसायाने दुकानदार, तेही अतिशय शिस्तप्रिय आणि स्वभावाने कडक. सर्वांप्रमाणेच आई नेहमी मायाळू व प्रेम करणारी होती. आम्ही 3 भाऊ आणि 3 बहिणी असे 6 भावंड. मोठा भाऊ पोलादपूरलाच असतो. एकत्र कुटुंब म्हटलं की सर्व जबाबदारी मोठ्या भावानेच त्यावेळी घ्यायची असते. आज त्यालाही भेटूया आणि त्याचेही विचार ऐकूया. सतीश शेठ हे माझे धाकटे बंधू आहेत आणि त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ते या ठिकाणी आज आपल्या मूळ घरी आलेले आहेत. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात जे अतुल्य काम केलेलं आहे ते त्यांनी असंच करत राहो आणि त्यांच्या आयुष्याची भरभराट हो ही माझ्या कुटुंब प्रमुख म्हणून मी आजच्या या शुभदिनी त्यांना माझ्या कुटुंबाच्या वतीने कुटुंब प्रमुख म्हणून शुभेच्छा देतो आणि दीर्घायुष्य लाभो अशी मी गंगामातेच्या मी प्रार्थना करतो. पुढे 11वी नंतरचे शिक्षण पुण्यातील वाडिया कॉलेज, MES कॉलेज व मॉडर्न कॉलेजमधून. कॉमर्सची डिग्री. पुढे MCOM साठी पुणे विद्यापीठात ऍडमिशन. डिग्रीनंतर पोलादपूर येथीलच पेट्रोल पंपाचा व्यवसाय पुढे चालू ठेवावा असे एक मन म्हणत होते. पण त्याच वेळेस मुंबईला जाऊन नोकरी करावी असे दुसरे मन म्हणत होते. शेवटी मोठी बहीण स्मृती सुधीर गांधी ही मुंबईलाच असल्याने तिच्याकडेच जायचे ठरवले आणि काही दिवसातच घराचा उंबरठा ओलांडून मुंबईत प्रवेश केला. अरुण शेठ यांच्या प्रयत्नांनी MIDCच्या अंधेरी येथील मुख्य ऑफिसला सर्व्हिस मिळाली. परंतु नोकरीत मात्र मन लागत नव्हतं. हे ओळखून अरुण शेठ अर्थात माझे गुरुबंधू यांनी त्यांच्या स्वतःच्या व्यवसायात सामील करून घेतले. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव माझ्या रोजच्या जीवनावरती पडू लागला. किंबहुना त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी घडू लागलो. सुरुवातीला काही वर्षे त्यांच्या सोबत काम केल्यानंतर पुढे यथावकाश स्वतः काहीतरी वेगळे करावे हे सारखे मन सुचवित होते. आणि लवकरच अरुण शेठच्या आशीर्वादाने उंचावरील पाण्याच्या टाकीचे बांधकामासाठी कामे करू लागलो. अशा प्रकारची कामे करणारी त्या काळी अतिशय मोजकीच ठेकेदार मंडळी होती. त्यामुळे तारापूर पासून नागपूर पर्यंतची कामे करण्याची संधी मिळाली. त्यामुळेच अगदी 30 लाख लिटर क्षमता असणारी आणि 30 मीटर्स उंचीपर्यंतची टाकी बांधकामे माझ्याकडून केली गेली. याच कामाच्या अनुषंगाने पिण्याचे पाणी शुद्धीकरण केंद्रांची कामे सुद्धा मिळाली. सोबत त्यासाठी पाईपलाईन टाकण्याची कामेही मिळू लागली. गव्हर्नमेंटमध्ये याच दरम्यान क्लास 1 कॉन्ट्रॅक्टर म्हणून रजिस्ट्रेशनही मिळून गेले. क्लास 1 मध्ये रजिस्टर झाल्याने सरकारी ऑफिसरही मान देऊ लागले. याच कालावधीत वेगवेगळ्या संघटनांद्वारे चर्चासत्रात भाग घेण्याची संधी मिळाली. या संघटनेच्या माध्यमातून हाँगकाँग, सिंगापूर, अमेरिका आणि इतर परदेशात तर देशातील बहुतेक शहरात इंडियन वॉटर वर्क असोसिएशनद्वारे कार्यकारी सदस्य म्हणून काम करण्याचा योग आला. लहानपणापासून तशी मल्लखांब खेळाची आवड होतीच. वेळ मिळेल तेव्हा लहान मुलगा अनिकेत जिम्नॅस्टिक खेळतो म्हणून त्याच्या खेळाला महत्त्व सुद्धा देऊ लागलो. त्यातूनच सर्व जिम्नॅस्टिकच्या परिवारातील मंडळींची परिचय झाल्यामुळे संघटनेचेही काम करू लागलो व तो करीत असताना महाराष्ट्र जिम्नॅस्टिक असोसिएशनद्वारे
12 वर्षे उपाध्यक्ष म्हणून पद सांभाळले. त्यातूनच मॅरेथॉनच्या निमित्ताने सतीश प्रधान यांच्याशी जवळीक वाढली आणि त्यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारी मंडळात मला सामील करून घेतले. तेव्हा ते या असोसिएशनचे उपाध्यक्ष होते. त्याच वेळेस हे सर्व घडीत असताना 1980च्या दशकात महाराष्ट्र गुजराती समाज विकास मंडळ ठाणे मुंबई या संस्थेशी संबंध आला आणि अल्पावधीतच 1993 मध्ये या संस्थेच्या अध्यक्षपदी जबाबदारी स्वीकारली. तरी 5 वर्षांकरिता सर्व मुंबई ठाणे येथील सर्व समाज मंडळींची इच्छा मुंबईमध्ये विद्यार्थी वसतिगृह, शेवटी 2019 मध्ये सिडकोकडून मिळालेल्या जागेवरती एक टुमदारपणे विद्यार्थ्यांना वसतिगृह म्हणून जागृती प्रकल्प पनवेल म्हणून इमारत बांधण्यात गेली. समाजाचे एकमेव मासिक वैष्णव जागृती याचे संपादकीय जवळजवळ 12 वर्षे सांभाळले. सतीश प्रधान साहेब महापौर असताना आमच्या विभागातून निवडून आल्याने त्यांच्याशी ओळख वाढली आणि कळत नकळत ठाणे वर्षा महामॅरेथॉनमध्ये जोडले गेलो. तो जवळजवळ 15 वर्षे. त्यातूनच त्यांचा विश्वास व माझी सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड ओळखून त्यांनी मला ज्ञानसाधना या संस्थेचे सभासद व पुढे विश्वस्त पदाची जबाबदारी दिली. पुढे ट्रेझरर म्हणून काम करण्याची संधीही मिळाली. याच कालावधीत अनेक राजकीय नेत्यांची साहेबांमुळेच परिचय झाला. केवळ राजकीय न होता साहित्य क्षेत्रातील मंडळींची ज्ञानसाधनाच्या द्वारे परिचय झाला व एक प्रकारे ऊर्जा मिळून कामाला लागलो. हा सर्व जीवनपट चालू असताना वेगवेगळ्या स्तरावरती सामाजिक व यशस्वी व्यावसायिक कार्याची दखल घेतली गेली. क्रीडा, सांस्कृतिक आणि शिक्षण क्षेत्रात विविध स्तरावर कार्यरत असताना धार्मिक क्षेत्रातही नोंद घेण्यासारखी कामे करताना मनाला एक वेगळाच आनंद देऊन जात होता. जागतिक बँकेच्या मदतीने शहापूर येथे कामे करीत असताना आसनगाव येथील नयनरम्य टेकडी परिसरात श्री साई मंदिराची निर्मिती झाली. पोलादपूर येथे कुलदेवता मंगला देवीची प्राणप्रतिष्ठापना करण्याची संधी मिळून ते मंदिर 84 देवी देवतांच्या सानिध्याने परिपूर्ण झाल्याचे दिसून येते. आपल्या जीवनाचा फार मोठा क्षण असतो बरं का. म्हणून प्राणप्रतिष्ठेचे संकल्पात सुद्धा सांगितलंय की जो ती करतो त्याच्या 21 पिढ्यांचा उद्धार होतो. मागल्या 10 पिढ्या, पुढल्या 10 पिढ्या स्वतः. पण तो करतो तो नुसता नव्हे, जो बघतो तो सुद्धा बरं का. जो प्राणप्रतिष्ठा पाहतो त्याच्या सुद्धा 21 पिढ्यांचा उद्धार होतो. एवढं त्याचं गौतम सिंधू सोसायटी येथील शिवमंदिराच्या प्रांगणात भारतातील विविध भागातील 12 ज्योतिर्लिंगांची प्राणप्रतिष्ठापना केली असून सर्व भक्तगणांना एकाच मंदिरात सर्व ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडवण्यात मोलाचा वाटा उचलला. काश्मीर येथील वैष्णव देवी यात्रा भक्तांना भक्तिपूर्ण करता यावी याकरिता 5 मित्रांद्वारे 2000 ते 2005 या कालावधीत संपूर्ण स्पेशल ट्रेन बुक करून एका वेळी 1200 पेक्षा यात्रेकरूंची ट्रिप घडवून आणण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. येथील सोसायटी फॉर फ्रेंडशिप अँड नॅशनल युनिटी कडून विकासरत्न पुरस्काराने हैदराबाद येथे सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे 1991च्या वेळेस पुणे येथील विद्या उत्तेजक ट्रस्ट या संस्थेकडून विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले आणि पुढे याच संस्थेकडून इसवी सन 2004 साली पुन्हा एकदा सत्कार करण्यात आला. एप्रिल 2024 मध्ये मराठा मंडळ ठाणे यांच्याकडून बांधकाम क्षेत्रातील विशिष्ट योगदानानिमित्त मानपत्र देऊन गौरवण्यात आले. पुढे 2025 मध्ये अखिल भारतीय श्री दशानेमा वाणिक संघटना महाराष्ट्र पुणेकडून विशेष कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. अर्थात हे सर्व साध्य करीत असताना सर्व कुटुंबाचा विशेषतः सौ सरोज शेठ यांचा बहुमोल वाटा असणे स्वाभाविकच आहे. कारण जीवनाचा जोडीदार जेव्हा सामाजिक क्षेत्रात अनेक ठिकाणी काम करीत असतो तेव्हा त्या कार्याची वाटचाल सर्व दृष्टीने सोयीस्कर कशी होईल याचा सर्व आराखडा दुसरी फळी नेहमीच करत असते. त्यातूनच एकमेकांच्या सहाय्याने कळत नकळत ही कामे होत असतात. या सर्व श्रेयाचे पडद्यामागचे
तेच खरे कलाकार असतात. त्यांच्याही कर्तृत्वास त्रिवार वंदन. पाहूया त्यातरी काय म्हणतात ते. आज 19 सप्टेंबर, सतीश शेट्टांना अमृत महोत्सवी निमित्त खूप खूप शुभेच्छा. आज हा कार्यक्रम काही साहित्य कवी श्री पी सावळाराम व काही श्री सतीश प्रधान ज्ञान साधना कॉलेज या प्रांगणात होत आहे. तरी त्यांना अभिवादन करून मी माझे 2 शब्द सांगत आहे. सतीश शेट्टांचं मूळ गाव पोलादपूर, म्हणजे प्रतापगडच्या पायथ्याशी, म्हणजे भवानी मातेचा आशीर्वाद आणि रायगडच्या परिसरामध्ये त्यांचं शालेय कॉलेज जीवन झालं, कॉलेज शिक्षण झाले. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांच्या पण प्रेरणेने त्यांना इतिहासाची माहिती झालेली आहे. ह्या 2 गोष्टींमुळे त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव असा पडलेला आहे. पुढील शिक्षण त्याचं पुण्यात, म्हणजे विद्येचं माहेरघर हे पुण्यामध्ये झालेलं आहे. तर डिग्रीपर्यंत शिक्षण तिथे. मग पुण्यामध्ये त्यांनी सर्व्हिससाठी आले, बँकेत सर्व्हिसला होते काही वर्ष. त्यामुळे त्याच्या तिथे संदर्भामध्ये आमचे एक अरुण शेठ, श्रीयुत अरुण शेठ यांची ओळख झाली. ते त्यांचे मानलेले भाऊच आहेत मोठे. तर त्यांच्या ह्याच्यामुळे त्यांनी व्यवसायाला पुढे सुरुवात केली. व्यवसायामध्ये खूप मोठी प्रगती केली. त्यांच्यामुळे त्यांनी आणखी काही लोकांना आपल्या व्यवसायामध्ये मार्गदर्शन दिलं. त्यामुळे तीही लोक आज खूप खूप मोठमोठ्या पदावर आहेत आणि चांगले कार्य करत आहेत असं. त्यामुळे त्यांच्या दोन्ही मुलांना, तेच बाळकडू मिळालेलं असल्यामुळे त्यांनी दोन्ही मुलं त्यांच्या वेगवेगळ्या शस्त्रामध्ये खूप मोठी प्रगतीवर आहे. त्यांना मुळातच खेळायची आवड असल्यामुळे निखिल मोठा मुलगा टेबल टेनिस खेळत असे. अनिकेत हा जिम्नॅस्टिकमध्ये होता, त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे. त्यामुळे की काय माहिती नाही की ते परत खेळाकडे वळले. खेळामध्ये जिम्नॅस्टिकच्या पदावर ते मोठ्या पदावर होते. खूप खूप वेगवेगळ्या क्षेत्रातल्या पदांवर त्यांनी कार्य केलेलं आहे. पी सावळाराम साहित्यांचं जे हॉल आहे त्या तिथे ते काम करत असल्यामुळे त्यांना साहित्याची पण खूप आवड आहे. त्यामुळे आमच्या समाजाचं जागृती अंक मासिक दर महिन्याला किंवा 3 महिन्यात एकदा निघत असेल. त्याचं 11 ते 12 वर्ष त्यांनी संचालन आणि लेखन केलेलं आहे. सगळं ते साहित्य झालं. तसेच त्यांना प्रवासाचीही खूप तशी आवड आहे. खूप ठिकाणी ते प्रवास करतात. त्यांना देवाचंही आहे धार्मिक ह्याचं, म्हणून त्यांनी गौतम सिंधू सोसायटीमध्ये 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना व्यवस्थित केलेली आहे. त्याचं सगळं ते त्याचा अध्यक्ष आहेत, पदाधिकारी आहेत ते. हे साहित्य क्रीडा शिक्षण क्षेत्रामधलं त्यांचं कार्य झालं. आता ते सतीश प्रधानांची आमची ओळख फार जुनी आहे. त्यामुळे त्यांना पहिल्यापासून आमचं येणं जाणं असत. ते ट्रस्टी झाले तिथे ज्ञानसाधना कॉलेजचे. पुढे त्यांच्याच अनुषंगाने त्यांनी ऑलिम्पिकमध्ये थोडं कार्य केलेलं आहे असं. अशा ह्या बहुरंगी इंद्रधनुष्याप्रमाणे ज्यांचं लाईफ आहे त्यांना शतायुष्य होवो, त्यांनी विविध क्षेत्रामध्ये काम करावं आणि निरोगी आनंदी आयुष्य पुढील वाटचाल करावी ही सदिच्छा. दोन्ही मुले निखिल, अनिकेत शिक्षण घेत असताना किंवा व्यवसाय करीत असताना एकत्र कुटुंब पद्धतीचा स्वीकार केलात व आनंद दिलात आणि घेतलात त्याबद्दल खूप समाधान वाटते. आज त्यालाही भेटूया. हॅलो पप्पा, विशिंग यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी 75th बर्थडे. Wow, 75 years of the life. You have truly shown us how one should live 75 years of the life. Apart from working as a contractor, class 1 registered contractor with Maharashtra Jeevan Pradhikaran, तुम्ही पाण्याच्या टाक्या बांधल्या, वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स बांधले, पाईपलाईन्स ले केल्या आणि छोटे छोटे गावांना आणि पाड्यांना पाणी पोहोचवलं. Apart from professional and successful career, you have also performed several roles in having a great social impact. म्हणजे वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स वरती प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, ज्ञानसाधना कॉलेज सारख्या कॉलेजचे तुम्ही ट्रस्टी आहात आणि तुम्ही ह्या 75 इयर्स मध्ये जे काय अचीव्ह केले हे खरंच रिमार्केबल आणि इन्स्पायरिंग आहे. मला सुद्धा आता तुमच्या सिव्हिल इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड मध्ये तुमच्या साईटवरती आल्यामुळे मला सुद्धा खूप इन्स्पायर झालं की मी सुद्धा सिव्हिल इंजिनियर बनावं आणि या क्षेत्रामध्ये यावं. आणि आज मला या क्षेत्रामध्ये तुमच्या रिलेशन्समुळे आणि तुम्ही एवढ्या वर्षाचे जे स्ट्रॉंग रिलेशन्स बिल्डअप केले त्याचं नक्कीच मला खूप प्रोफेशनल ग्रोथ मध्ये खूप खरंच मला ती जाणीव होते आणि बेनिफिट्स होतात.
तुम्ही आमच्या फॅमिलीचे एक स्ट्रॉंग पिलर आहात. तुम्ही कंटिन्युअसली आम्हाला सगळ्यांना मोटिवेट करता आणि इन्स्पायर करता. आणि इट हॅज बीन यू हॅव ऑलवेज बीन अ ग्रेट सपोर्ट टू ऑल ऑफ अस. थँक यू फॉर एव्हरीथिंग दॅट यू हॅव डन. विशिंग यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे अगेन अँड लव्ह यू. पप्पांचा 75वा वाढदिवस. सर्वप्रथम तर पप्पांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 75वा वाढदिवस म्हणजे खूप मोठं माइलस्टोन आहे. आज मला सांगण्यात आलं की पप्पांबद्दल 2 शब्द बोला. आता फक्त 2 शब्द पप्पांबद्दल काय बोलायचे हाच एक प्रश्न होता माझ्यासमोर. तर मग मी बोललो की पप्पांची कार्यकिर्दी, कामं सगळ्यांनाच माहिती, त्याबद्दल मी काय बोललो. पण मी काय त्यांच्याकडून शिकलो हे मी आज सांगू इच्छितो. ती एक गोष्ट अशी आहे की पप्पांनी नेहमी मला शिकवलं की पैसे कमवणं तर पैसे खूप कमवू शकतो, पण पैशांसोबत माणसं जोडून. आणि ही जी गोष्ट आहे त्यांची ती नेहमी माझ्या मनात आहे. बाकी पप्पांना परत एकदा मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिली. मेनी मोर इयर्स टू कम with health, wealth and same kind of happiness. He's always been our backbone in our career, for our business, for our family. Thank you. प्रज्ञा आणि चार्मी या दोघी जणी आमच्या सुना नसून मुलींसारख्याच राहिल्या आहेत आणि या पुढेही राहाल याची नक्कीच खात्री आहे. पाहूया त्या तरी काय म्हणतात ते. माझ्या लग्नाला आता 20 वर्ष होती. म्हणजे पप्पांच्या 75 वर्षाच्या जीवन प्रवासातली 20 इयर्स 55 to 75 मी त्यांना ओळखते. आमचा कोणताही डिसिजन असो, मुंबईवरून युकेला जाण्याचा, युकेवरून परत येण्याचा, आमच्या मुलाच्या जन्माच्या वेळेसचा, पप्पांनी नेहमी मला आणि निखिलला प्रत्येक गोष्टीत खंबीरपणे सपोर्ट दिला. जसं लोकांना सासऱ्यांबद्दल असतं की मी त्यांच्याशी कसं बोलू किंवा कसं वागू, तसं मला त्यांच्याबद्दल कधीच वाटलं नाही. मला त्यांची भीती कधी वाटली नाही, पण नेहमी आदर वाटला. आणि कोणती गोष्ट त्यांच्याशी कशी बोलावी असा मला कधी प्रश्न पडला नाही. जे मला मनापासून बोलावं असं वाटेल तसं मी त्यांच्याशी इतकी वर्ष बोलते आहे. माझं क्लिनिक सुरू करण्याचा डिसिजन किंवा साधी मी जेव्हा गाडीत गेटवर ठोकली होती तेव्हाचा प्रसंग, कोणताही छोटा किंवा मोठा डिसिजन असो, ते नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिले. आता आज त्यांच्या 75व्या वाढदिवशी त्यांना खूप खूप शुभेच्छा. Happy birthday, Papa. You have truly been a great father, a father-in-law and a role model for all of us. May this year bring you love, happiness and good health and prosperity and lot of cherished moments with your loved ones. And thank you so much for giving me the greatest gift of my life, my husband Aniket. Thank you. आदित आणि सारा ही नातवंडांची गोड जोडगोळी, तुमच्याकडून मिळणारी माया म्हणजे जणू दुधावरची सायच. आमचे भाग्य तुम्हालाही भविष्य काळात मिळावी हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे. आज त्यालाही भेटूया. हॅपी 75th बर्थडे दादा. मला आठवतं जेव्हा मी 2 महिन्याचा होतो आणि युकेला गेलो आणि मग 1.5 वर्षाचा होता परत आलो, तेव्हा जसं मी तुम्हाला भेटलो तसं मी तुम्हाला चिपकून बसलेलो. त्यापासून आजपर्यंत तुम्ही मला खूप वॉर्म दिले आहेत. नेहमी आपण जेव्हा एकत्र क्रिकेट बघतो तेव्हा दॅट इज माय फेवरेट टाइम. सो cheers on your 75th birthday. Here's to more cricket matches, more discussions on various topics like politics, etc., etc. Love you, Dada. Happy 75th birthday, Dada. You have been a true inspiration to many of us. May this year find you good health, peace and happiness. May you always be smiling as you do. We are truly grateful to you for your love towards us. Once again, wishing you a very happy birthday. आता आपण ऐकूया त्यांच्या भावाची आणि बहिणीची मनोगत. सतीश, तुला 75व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तुझे हे ज्ञानसाधनाचे कार्य अविरत कार्य चालू आहे, तसेच चालू राहावे अशी माझी सदिच्छा. प्रिय बाई, तुम्हाला 75व्या वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला पुढील जीवन असंच आनंदायी, सुखी आणि संपन्न जाऊ. तुम्ही आम्हाला दाखवलेल्या मार्गावरून आम्ही मार्गक्रमण नक्कीच करू. तुमच्यामुळे माझ्या जीवनात खऱ्या प्रकारे सुबत्ता आली. तुमच्या मार्गदर्शनाखाली माझे काम संपन्न झाले. असेच तुमच्या आमच्यावर वरचेवर मार्गदर्शन मिळत राहू द्यात हीच तुम्हाला
शुभेच्छा. श्रीयुत सतीशभाईंच्या अमृत महोत्सवानिमित्त माझ्या कोटी कोटी शुभेच्छा. या निमित्ताने माझ्या मनात आलेल्या भावना अशा: व्हावे शतायुषी, आयुष्याचा अमृत उत्सव असे एक पर्वणी, कर्तृत्वाला अंकुर फुटले सजल्या आठवणी, वेगवेगळ्या क्षेत्रा माझी भरपूर कार्य केले, जन्मा येऊन आयुष्याचे सार्थकही झाले, कुटुंब जपले नाती जपली जपली माणुसकी, सेवा कार्याच्या साथीने जपली बांधिलकी, उंच भरारी अशीच घेऊन शतायुषी व्हावे, दीपस्तंभा परीस अमुचे मार्गदर्शक व्हावे, मार्गदर्शक व्हावे, मार्गदर्शक व्हावे. सुरेश मेहता, ठाणे. नमस्कार. सतीश भाईचा 75वा वाढदिवस साजरा करताना आम्हाला आज खूप आनंद होत आहे. आमच्या दोघांच्याही तो अतिशय जवळचा आहे आणि आम्हाला मुलासारखा आहे. त्याचे आणि माझे घर कोल्हापूरला समोरासमोर होते आणि आमचे संबंध कायमचे भरवल्याचे राहिले आहे. तो सर्व्हिस करता मुंबईला आला. सर्व्हिस करताना हळूहळू त्याला तो लक्ष बिझनेसमध्ये लागलं आणि मग तो बिझनेसमध्ये मोठा कॉन्ट्रॅक्टर झाला. त्या सगळ्या चालू कामामध्ये त्याने समाज कार्यसुद्धा चालू ठेवले होते. आमचा जागृती प्रकल्प त्याच्यामुळेच पुरा झाला आणि त्याने तो आज अध्यक्ष म्हणून नीट चालवला आहे. सतीश पदारांचं कॉलेज ज्ञानसाधना, त्याच्यामध्ये त्याने काम करून सुनियोजता आणली आणि त्याने केलेलं सगळ्यात महत्त्वाचं आणि चांगलं काम म्हणजे कोविडमध्ये मरगळलेल्या आमच्या समाजाला जग ठप्प असताना त्याने डायमंड बियॉन्ड कर्टन अशी आमच्या समाजातल्या उद्योजकांना सन्मानित केलं आणि त्याची माहिती आम्हाला सगळ्या लोकांना दिली. आणखी महत्त्वाची बाब म्हणजे त्याने ऑनलाईन कोजागरी पावडी पण साजरी केली, गाणी म्हटली, लोकांनी मजा केली. त्या कठीण प्रसंगामध्ये सुद्धा आनंदाने कसं जगावं हे त्याने आम्हाला शिकवलं. आम्ही त्याच्या या वाढदिवसानिमित्त त्याला शुभाशीर्वाद देतो. निरोगी उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वराजवळ प्रार्थना करतो. शेवटी पुन्हा एकदा गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.